आणि पुढे याच संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी सावंतवाडीमधून फिरोज बाबा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर या बाबाला ताब्यात घेण्यात आले। फिरोज बाबावर अघोरी पूजेचा आरोप आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणातील तपासाला वेग आलेला आहे। या प्रकरणात नाव आलेल्या सावंतवाडीतील फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी शनिवारी दुपारी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलेले आहे। विनायक राऊत त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। फिरोज बाबा याच्यावर तक्रारदार महिलेनं तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर ठाणे पोलिसांचं पथक सावंतवाडीमध्ये दाखल झालं। त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगावमधून फिरोज बाबाला ताब्यात घेतले। तर सावंतवाडीमधून फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। गिरीजा राऊत यांच्या आरोपांमध्ये फिरोज बाबाचं नाव समोर आलेलं होतं आणि यात त्यांच्या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सावंतवाडीमध्ये कारवाई करत फिरोज बाबा याला ताब्यात घेतलेलं आहे। गिरीजा राऊत यांनी त्या संदर्भात तक्रार केलेली होती। फिरोज बाबावर अघोरी पूजेचे आरोप आहेत आणि या संदर्भातल्या अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्या सोबत आहेत। उमेश, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर आता कारवाईला वेग आल्याचं दिसतंय। फिरोज बाबाला सावंतवाडीमधून ताब्यात घेण्यात आलंय। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर जो आरोप केला होता त्यानंतर तपासाला आता वेग आलेला आहे। या प्रकरणात सावंतवाड तालुक्यातील कोलगाव येथे राहणारे फिरोज बाबा याचं नाव तपासामध्ये आलं होतं आणि त्यानंतर ठाणे येथील पोलीस जे आहेत ते काल दुपारी सावंतवाडीमध्ये आले आणि त्यानंतर फिरोज याला ताब्यात घेऊन आता त्यांनी ठाण्यामध्ये घेऊन गेले आणि त्याचा तपास आता सुरू आहे। नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।